मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. मम्मा किती दिवसांनी मी तुम्हाला इतकं खुश पाहतेय. मम्मा काय आता ऐकत नाही बाबा. मम्माचा आता सॉन्ग आणि डान्स मूड ऑन आहे. म्हणजे काय, ती वॉर्डन माझ्या संसाराला जळवासारखी चिकटली होती. देवाने शिक्षा दिली, बरं झालं. काय आज हक्क घेणार होती ना म्हणे, आता विसर म्हणा हक्क बिक्क. हो ना, आज हक्क मिळणार होता. डॅड आज मीडिया समोर त्यांचं आणि मणीचं रिलेशन सांगणार होते आणि आजच ऍक्सिडेंट. हा योगायोग आहे. हा असा योगायोग. बरं ठीक आहे, हा योगायोग असेल तरी पण कसा, आणि नसेल तर मग हा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणला. आपण तिघे इथे होत सुजित, शिवाय इक्वली सरप्राईज आणि खुश होत. मग ऍक्सिडेंट कोणी घडवून आणला. डॅड, डॅड तुला आठवते संचिता, आपण वॉर्डनची तक्रार घेऊन एकदा डॅडच्या खोलीत गेलो होतो. डॅड काय म्हणाले होते, तुम्ही यात पडू नका, मी बघून घे. बेबी, त्यांचं बघणं हे असं होतं. ऍक्सिडेंट आणि डिरेक्टली काम तमाम. कमाल आहे. म्हणजे ह्यानी जर ऍक्सिडेंट घडवून आणला असेल तर मानलं, नमस्कार करते यांना. पण कसला पाताळंत्री माणूस आहे हा. म्हणजे चेहऱ्यावर खोटं हसू, बोलण्यात खोटं प्रेम, आणि अलगद त्या माणसाचा काटा बाजूला काढायचा. वा, काय प्लान आहे. कमाल 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 कमाल. मॉम, पण पातायंत्री नाही, राजकारणी, एक नंबरचे कपटी. हा ऍक्सिडेंट जर खरंच डॅडनं घडवून आणला असेल ना, तर ते हेच प्रूफ करतायत की अजूनही पहिल्या नंबरचे राजकारणी आणि कपटी तेच आहेत. वाव, आय लव्ह यू डॅड, आय लव्ह यू. हे बरं, चला आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. नाही, आपण तिघं जर तिकडे नाही दिसलो ना, उगाच आपल्यावर बिल फाटेल. ए हो, चल चल, मला त्या वॉर्डनला जिवंत असताना शेवटची बघायची. चल 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 चला. हळू, सावकाश, हळू ये. मणी सर, वॉर्डन मॅडमला बघा ना काय झालं. या दोघांचं प्रेम पाहून मला लक्षात येत आहे, स्वानंदीला मणीपासून तोडायला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत मला. या मणीला मारायला मी इतका प्लॅन केला, इतके पैसे खर्च केले, पण सगळं फुकट गेला. अजूनही माझ्या समोर उभा आहे, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम बनून. मणी, मणी बाळा शांत हो. हे नीलमचा ऍक्सिडेंट कसा काय झाला, नेमकं काय झालं सांग बरं मला. मॅडम मला आश्रमात भेटायला येणार होत्या. मी गेटवर आलो, तेवढ्यात मॅडमचा आवाज आला मला. मी मॅडमकडे वळलो. मॅडमकडे जात असताना मागून एक गाडी आली. माझं लक्ष नव्हतं त्या गाडीकडे. मॅडमने बघितलं, मला बाजूला लोटलं आणि त्याच गाडी काढली.
स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी माझा जीव वाचवलाय आज. म्हणजे सगळं आमच्या प्लॅन अनुसार होत होतं. ही नीलम विनाकारण मध्ये तडमडली आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला माझा. मणी शांत हो. डॉक्टर काय म्हणतायत? ऑपरेशन झालंय जस्ट, पण सिच्युएशन अजूनही क्रिटिकल. आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो असंच म्हणाले. मणी म्हणी सर. डॅड काय झालं? मॅम कशा आहे? आय होप शी इज फाईन नाव. देवा, काय झालंय? अशी शिक्षा दिलीस वॉर्डनला, एखाद्या पापी बाईला देतात ना तशी. तरी मी हजारदा सांगते, एवढे ड्रायव्हर्स आहेत, गाड्या आहेत, तुम्ही घेऊन जा सेफ्टीसाठी. पण नाही, माझं ऐकतील तर त्या वॉर्डन कसल्या. आता बघितलं ना काय झालं ते. देवा, काय होत बसलं. मम्मा प्लीज प्लीज, हॉस्पिटल आहे, शांत प्लीज. सिस्टर, येस डॉक्टर. सिस्टर, अजून एक ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे लगेच, आणि ऑक्सिजन सप्लाय वाढवा. हो. ॲड्रेनालिन इंजेक्शन घेऊन या लगेच. दिस इज इमर्जन्सी, पेशंट इज सिंगिंग. हरी अप. ओके डॉक्टर. वॉर्डवर मणी शांत हो. डॉक्टर प्रयत्न करतायत ना? म्हणी सर. मॅडम, म्हणी सर, शांत व्हा तुम्ही. देवी हे सगळं नीट करेल बघा. काय झालं डॉक्टर? सॉरी, मी तुमच्या आईला वाचू नाही शकलो. शी इज नो मोर. डॉक्टर, तुम्ही अजून प्रयत्न करून बघा ना. सर, आम्ही सगळे प्रयत्न केलेत, बट वी आर हेल्पलेस. मणी,
आई नाही नाही आई आई हे सगळे डॉक्टर खोटं बोलतात मला माहिती तू तू इतक्या वर्षांनी भेटली मला तू असं सोडून नाही जाऊ शकत मला आई डोळे उघडणं प्लीज प्लीज दे बघ मी मडी तुझा मुलगा तुला हात मारते प्लीज प्लीज डोळे उघडणं आई आई तू मला असं सोडून नाही जाऊ शकत डॉक्टर त्यांच्या हार्टबीट्स मणी सर परत एकदा आई म्हणा आई आई मी मडी तुला ऐकू येतात हे बघ डोळे उघड मी समोर उभा आहे मी हाक मारतोय तुला आई आई डोळे उघड आई प्लीज आई आई डोळे उघड डॉक्टर त्यांच्या हार्टबीट सुरू झाल्यात प्लीज चेकअप करा तुम्ही बाजूला व्हा प्लीज. Oh God, this is miracle. माझ्या आजपर्यंतच्या करिअर मध्ये असा चमत्कार कधी घडला नव्हता. हो त्या गेल्या होत्या मी तपासलो होतो त्यांना त्यांची हार्टबीट पूर्ण थांबलेली होती आणि आता ती पुन्हा सुरू झाली. डोंट वरी मनी तुमची आई तुम्हाला सोडून गेलेला नाहीये. प्लीज आता तुम्ही बाहेर बसा आम्हाला आमची ट्रीटमेंट करू द्या. प्लीज यांना सांगा तुम्ही. नाही मी कुठेही जाणार नाही माझी आई माझ्यामुळे आली आहे मी आज सोडला आणि परत काय झालं तर नाही मी कुठेही जाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे. मणी सर ते बरोबर बोलतायत. मणी सर वॉर्डन मॅडम परत आल्यात तुमच्या प्रेमाने त्यांना मृत्यूच्या दारात परत आणलाय मणी सर आणि आता तुम्हाला इथून पुढे त्यांच्यासोबतच राहायचंय. त्यामुळे त्यांना उपचार करू द्या. हे बघा त्या धड धाकट आपल्या घरी लवकरात लवकर चालत यायला नको का मग त्यासाठी उपचार करावे लागतील ना. हो प्लीज ऐका माझं चला बाहेर त्यांना ट्रीटमेंट करू द्या प्लीज. प्लीज मी आहे बाहेर बसलोय. आई लवकर बरी हो. प्लीज हॅलो बाळू अंत्यदर्शनाला खूप लोक येतील त्यामुळे लॉनमध्ये खुर्च्या वगैरे सगळं मागवून ठेव हां आणि मिनरल वॉटरच्या बॉटल्स पण मागवून ठेव आणि हे बघ थोडे टिश्यू बॉक्सेस पण घे कारण डोळे पुसायला लागतील ते लोकांना. आणि एक मी वॉर्डनचा फोटो पाठवते लगेच प्रिंट काढून फ्रेम करून घे. मम्मा फोटोसाठी चंदनाचा हार
आणि ऐक फोटोसाठी एक चंदनाचा हार पण घे आणि भरपूर हार फुलं सगळं घे. आम्ही येतो आता थोड्या वेळात. मणी, प्लीज सांभाळ स्वतःला. हे बघ, जे घडलं ते खूप वाईट घडलंय रे. तुझी अवस्था अगदीच समजते आम्हाला, पण हे बघ, काळजी करू नकोस. सगळ्या अरेंजमेंट्स आम्ही करतोय. हां, आधी आपण मॅमना घरी घेऊन जाऊया, सगळ्यांना दर्शन घेऊ देत त्यांचं, आणि मग फ्युनरल. हा, फ्युनरल साठी मी फुलांनी सजवलेला ट्रक सुद्धा अरेंज करणार आहे. हो ना? यू डोंट वरी. आई गेल्याचा याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. लवकरच याला पण ऍडमिट करावं लागेल. म्हणे काय होतं? यू ओके? संचिता, काही तयारी करायची गरज नाहीये. आणि तयारी केली जरी असेल तर ती कॅन्सल कर. माझी आई जिवंत आहे. आणि पुढची 100 वर्ष जिवंत राहणार आहे. काय? वॉर्डन मॅम, नीलमला काही झालेलं नाहीये. काय म्हणजे? हो, तुम्ही काळजी करू नका. नीलम जिवंत आहे. अरे वा, किती छान. वा वा वा, बरं झालं. देवाचेच आभार. तयारी करायचीच असेल ना, तर वॉर्डन मॅडमच्या घरी येण्याची तयारी करा, कारण त्यांची चांगली व्यवस्था करावी लागेल घरी. मणी सरांचं प्रेम आणि वॉर्डन मॅडमची जिद्द त्यांना जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये नाही राहू देणार. येस, मी सगळी तयारी करते मॅमच्या वेलकमची. मला खात्री आहे वॉर्डन मॅडम लवकरच घरी येते. पण मणी सर, म्हणजे हे सगळं अचानक कसं घडलं? तुमचा फोन आला आणि आम्ही लगेच हॉस्पिटलला निघून आलो. कसा काय ऍक्सिडेंट झाला? मी आश्रमात असताना त्यांचे बरेच मिस कॉल होते. मी त्यांना कॉल बॅक केला. त्या म्हणाला, मला तुला काहीतरी सांगायचंय महत्वाचं, काहीतरी दाखवायचं. ये. हो ठीक आहे, मी येतो घरी. ते म्हणाले, नाही, मी येते आश्रमात. मणी, नीलमला तुला काही दाखवायचं होतं, म्हणजे काही सांगायचं होतं? हा, त्यासाठीच त्या आश्रमात आल्या होत्या. गेटवर भेटायचं ठरलं. मी गेटवर आलो. त्यांनी मला आवाज दिला. मी त्यांच्या दिशेने जायला लागलो. तेवढ्यात मागून भरधाव गाडी आली. माझं लक्ष नव्हतं त्या गाडीकडे. मॅडमने बघितलं आणि मला लोटलं आणि त्यानंतर त्यांची शुद्धता हरवली. खूप रक्त वाहत होतं. मलाही काही कळत नव्हतं. त्यामुळे त्यांना काय बोलायचं होतं, काय सांगायचं होतं, दाखवायचं होतं, ते सगळं राहून गेलं. दरवाजा उघड कसं काय? त्यांनी जर मला वाचवलं नसतं ना,
कदाचित आता आतमध्ये त्या बेडवर मी असतो आणि माझ्या आईने माझी काळजी घेण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं असतं. अच्छा, असं झालं होय. म्हणूनच माझा प्लॅन फसला. पण मणी सर, ती गाडी अचानक तुमच्याकडे कशी काय वेगाने आली? म्हणजे जरा विचित्र नाही वाटत आहे का हे? हे कोणीतरी मुद्दाम तर केलं नसेल ना? नाही म्हणजे आश्रमाच्या बाहेर एवढं ट्रॅफिकही नसतं, गर्दी नसते आणि रस्ताही मोकळा असतो. मग इतका मोठा रस्ता असताना ती गाडी तुमच्याच दिशेने कशी काय आली? तुम्हाला त्या गाडीचा नंबर आठवतोय का? नाही, हे सगळं इतकं अचानक इतकं वेगात घडलं ना, मला काही कळलंच नाही. आणि जेव्हा मी स्टेबल होतो तर समोर मॅडम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. मला काहीच कळत नव्हतं. नंबर प्लेट बघणं लांबची गोष्ट आहे. म्हणे तुला नंबर समजा बघता आला असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे त्या नंबरच्या आधारावर त्या माणसाला आम्ही पकडलं असतं. नीच माणसं असतात हे. हा, येतोय आम्ही. त्यांना थांबायला सांग. म्हणे आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं घरी पार्टी ठेवली होती ना, तेव्हा आता पाहुणे आणि पत्रकार मंडळी यायला लागलीत. त्यांना कोणीतरी सांगायला हवंय काय काय झालंय ते. तुम्ही जा, मी थांबतो इथे. मी इथले अपडेट देत राहील तुम्हाला साहेब. इथे इतक्या सगळ्यांनी थांबायची काही गरज नाहीये. ठीक आहे, तू म्हणतोयस तर आम्ही जातो. पण मध्यरात्री सुद्धा काही मदत लागली तर मला सांग. हा, स्वानंदी, तू नाही येतस? नाही म्हणजे बाळासाठी इतका वेळ हॉस्पिटलमध्ये थांबणं चांगलं नसतं म्हणून म्हणतं. नाही, मी नाही येणार. मी इथे मणी सरांसोबत थांबणार आहे. त्यांना माझी जास्त गरज आहे आणि मी माझी काळजी घेऊ शकते. तुम्ही सगळे जा घरी. मी मणी सरांसोबत थांबते. ठीक आहे.